टोटल धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 54. क्षेत्ररक्षणामध्ये चुका होत आहेत भागीरथी 11 मेढेखार या संघाच्या या क्षेत्ररक्षणांकडून. शेवटचा चेंडू पुन्हा एकदा हवेमध्ये आहे, यावेळी झेल घेणार का? खूप मोठा प्रश्न. शेवटच्या चेंडूवर झेल, फलंदाज बाद. षटक क्रमांक 4 ची समाप्ती. 4 षटकानंतर टोटल धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 54. जिंकण्यासाठी भागीरथी 11 मेढेखार या संघाला 55 धावांचं आव्हान सामोरे असणार आहे. मी विनंती करतो की पुढला सामना महेंद्र वॉरियर्स आणि त्यांच्या विपक्षामध्ये सचिन साळुंके प्रतिष्ठान या संघामध्ये होणार आहे. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी कृपया टॉस बॉक्समध्ये उपस्थित राहायचं आहे आणि मी विनंती करतो की कल्पेश ठाकूर यांनी कृपया आपण नाणेफेक उडवून घ्यायची आहे. आपल्या टॉस बॉक्समध्ये उपस्थिती राहायचं आहे. तुमच्या उपस्थितीत पुढील सामन्याचा नाणेफेकीचा कौल घेण्यात येत आहे. आमच्या इथे उपस्थित झालेले आहेत पेन क्रिकेटचा आवाज आदरणीय श्री कल्पेशजी ठाकूर आणि त्यांच्या उपस्थितीत नाणेफेकीचा कौल होईल. एका बाजूला आपल्याला दिसेल तो नवोदित खेळाडू अभिषेक थळे, दुसऱ्या बाजूला सचिन साळुंके प्रतिष्ठानमधून शिरुविक, एक अपकमिंग स्टार आणि एक आत्ताच्या जमान्यामधील स्टार शुरुविक, असं 2 स्टार मधला हे झुंज आपल्याला पाहायला मिळेल. कालच्या दिवशी शेवटच्या सामन्यामध्ये शुरुविक एक महत्त्वपूर्ण सामना जिंकला आणि आज मात्र पुन्हा एकदा जिंकण्याच्या प्रतीक्षेत असेल. दुसरा सामना जिंकला की तो टॉप 8 मध्ये सुपर 8 मध्ये आपली वर्णी लावणार आहेत. दोन्ही संघांना शुभेच्छा असतील. ओव्हर टू यू कल्पेश. शिरू यांचा कॉल हेड. इट्स अ हेड. शिरू टॉस जिंकलाय, काय निर्णय, काय सकाळचं सत्र आहे? फिल्डिंग येतो. फिल्डिंग घ्याल. 4 षटकांची लढत असणार आहे आणि या 4 षटकांच्या लढतीमध्ये अत्यंत महत्त्वाची करो या मरो अशी परिस्थिती. अभि थलेचा एक महेंद्र वॉरियर्सचा मजबूत संघ आहे आणि जर पाहायला गेला तर या मॅच नंतर मात्र आपला संघ क्वालिफाय होताना दिसेल सुपर 8साठी. तर कशा पद्धतीने बघता आणि काय टीम कॉम्बिनेशन काय असणार आहे? अभिची टीम खूप सुंदर आहे, चांगला खेळतो. अभि यंगस्टर आहे, त्यांचा गेम प्लॅनिंग पण चांगला आहे. परंतु आमचे पण एक्सपिरियन्सवाले प्लेयर आहेत थोडेसे, त्यामुळे ही मेन मॅच आहे. आम्हाला एक्सपिरियन्स पूर्ण प्राणाला लावून खेळायचं आहे. आणि त्यानंतर ग्राउंडचं हे बघायला गेलं तर सकाळचा थोडा क्लायमेट डब असतो, त्यामुळे थोडा रन लो स्कोरिंगचे मॅचेस पाहायला भेटतील. तर आम्ही कमीत कमीमध्ये रोखायचा प्रयत्न करू. नक्कीच बेस्ट ऑफ लक शिरू. अभि, जर टॉस जिंकला असता तर आपण काय निर्णय घेतला असता? मी सुद्धा क्षेत्ररक्षणच घेणार होतो, परंतु टॉस काय आपल्या हातात नसतो. तर बेस्ट ऑफ लक सचिन साळुंके प्रतिष्ठानला. तर नक्कीच अभि, आपल्याला देखील बेस्ट ऑफ लक असणार आहे. द न्यूज फ्रॉम द टॉस बॉक्स, शिरुविक won the toss for Sachin Salunke Pratishthan and they are elected to bowl first. Over to Combox. थँक्यू कल्पेश. आणि इथे 2 संघ आपल्या विरोधात पुढल्या सामन्यामध्ये झुंज देताना दिसतील. अभिषेक थळे त्यांच्या विरोधामध्ये शुरुविक. शुरुविकला खूप अनुभव आहे टेनिस क्रिकेटमध्ये, व्यावसायिक क्रिकेटपटू आहे.
त्याच्या डोक्यामध्ये असे कित्येक सामने असतील की कुठल्या सिच्युएशनमध्ये काय परिस्थितीमध्ये आपला संघ कसा पुढे घेऊन जायचा असे खूप कॅल्क्युलेशन त्याच्या डोक्यामध्ये साठलेले असतील. आणि दुसऱ्या बाजूला अभिषेक ठळे, तसं पाहिलं तर नवोदित खेळाडू, परंतु त्याच्या मागे जे त्याचे साथीदार आहेत ते नक्कीच त्याला चांगल्या पद्धतीने सहकार्य करतील. कप्तानशिप करत असताना स्मितेश कुसुंबळे विभागातील खूप छान कर्णधार पदाची भूमिका सांभाळत असतो. यावेळी नवोदित खेळाडूंना ते मात्र पुढे आणण्याचा प्रयत्न त्यांचाही दिसतोय. सामना चालू होते. 55 धावांचं टार्गेट आहे. 55 धावांचं टार्गेट चेस करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये सुनील आणि कल्पेश अशी जोडी मैदानामध्ये उतरले. महत्त्वपूर्ण सामना आहे, त्यामुळे जी जबाबदारी आहे रन चेस करण्याची ती कर्णधारांनी आपल्या अंगावर स्वीकारले आणि सलामीला आलाय कल्पेश. नॉन स्ट्राईक एंडकडे दिसतोय. समोरला आपल्याला पाहायला मिळतोय स्ट्राईककडे सुनील सुनील आणि तदनंतर गोलंदाजी मार्गावर प्रतीक. सुनील आणि प्रतीक एकाच टीमचे प्रतिनिधित्व करतात आंबेवाडी संघाचं. यावेळी पहिला चेंडू मिड विकेट रिजनमधून क्षेत्ररक्षक डीपमधून धावत आलाय. पॉवर प्लेचं षटक आहे. पहिलं षटकाचा आपण क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना पाहिली तर ऑन साईडला पाहायला मिळतात स्क्वेअर लेग पंचाच्या दिशेला एक क्षेत्ररक्षक दिसतोय. तदनंतर मिड ऑन क्षेत्रामध्ये मिड ऑफला क्षेत्ररक्षक आहे, कव्हरला क्षेत्ररक्षक आहे, पॉईंटला क्षेत्ररक्षक आहे आणि विकेट किपर. त्याच्या मागे फाईन लेग आहे, थर्डमॅन आहे, समोर सरळ बॅटने खेळून काढलेला फटका. क्षेत्ररक्षक लॉंग ऑफ क्षेत्रामधून धावत आलाय. रिजन कव्हर करेपर्यंत फेकी करेपर्यंत इथे धावसंख्येमध्ये ॲडिशन टोटल धावा म्हणलेल्या आहेत त्या 3. 2 धावा वाढल्यात. 2 चेंडूचा खेळ समाप्त. 2 चेंडूमध्ये 3 धावा आपल्याला नक्कीच पाहायला मिळतात. पॉवर प्लेचे षटक पॉईंट क्षेत्रामध्ये स्वतः रसिक पाटील दिसतात. ते महत्त्वाचं क्षेत्र असते. नेहमी आपण रवींद्र जडेजा असो युवराज सिंग असो त्यांना पॉईंटमध्ये क्षेत्ररक्षण करताना पाहतो. यावेळी लोअर फुल टॉस मिड विकेट थेट भेट होईल का विकेट आणि चेंडूची. ललित फंबल झाला तिथे. फेकू की नको अशा द्विधा मनस्थिती द्वंद्व. प्रत्येकाच्या डोक्यामध्ये 2 मेंदू असतात, एक वरचा मेंदू आणि एक मागचा मेंदू. तसं कधी कधी विचार सुद्धा 2 एका वेळी येऊ शकतात. त्याच्यातला कोणता विचाराला प्राधान्य द्यायचं आणि कोणता विचार पाळायचा ही द्वंद्व स्थिती मात्र मनामध्ये डोक्यामध्ये होत राहते. त्याच्यामध्ये थोडासा डिले पाहायला मिळाला ललितकडून. यावेळी कडा आणि तुम्ही आता मात्र बाहेर पडा. पहिली विकेट. धावांचा टार्गेट सकाळच्या सत्रामध्ये जड जाऊ शकतो. शुरवीक अनुभव सांगितला त्यांनी की सकाळी क्लायमेट थोडासा ओलावा असतो. धन्यवाद डीजे. आणि सकाळच्या सत्रामध्ये शिरुविकने आधीच सांगितले टॉस बॉक्समध्ये पुढचा सामना नक्कीच असेल, पण तो नियम या सामन्यासाठी सुद्धा लागू होणार आहे. क्लायमेट ओलावा, पीच सुद्धा ओली असते, थोडी सारवलेली आहे, त्या कारणाने कमी धावसंख्या होऊच शकतात. सुरुवातीला फलंदाजी करत असताना वादळ शहबाज चांगलं धावसंख्या उभारले, आव्हान चांगले दिले. ओ हो इथे सुद्धा वर मारलाय फटका. चेंडूचा काळी क्षेत्ररक्षक. ओ माय गॉड, इट्स अ मोए मोमेंट. फलंदाज वाचलाय, जीवदान दिले. प्रत्युत्तर पहा. रसिकला आपण 3 जीवदान दिलं होतं, आम्हाला तुम्ही 3 दिल्यात, आम्ही सुद्धा तुम्हाला 3 देऊ. पहिला तर दिलाय, जीवदानाचं प्रत्युत्तर जीवदानाने. इथे पहिला जीवदान झेलच्या स्वरूपातून पाहायला मिळालंय. धावा बनत आहेत 2 ॲडिशन, टोटल धावा 6. अजून 2 जीवदान बाकी आहेत. प्रेक्षक सुद्धा वाट पाहतात. लोअर फुलटॉस होता, त्याला मारायचा समोरच्या दिशेने कट करण्याचा प्रयत्न केला, परंतु कडा घेतल्यानंतर मागे बॅकवर्ड स्क्वेअर लेगला 1 धाव ॲडिशन. पहिलं षटक समाप्त प्रतीकचं. 1 षटक समाप्त झाल्यानंतर धावफलकावर आपल्याला पाहायला मिळणार आहेत त्या 7 धावा. धावा पार करायच्या आहेत त्या 55. उर्वरित 3 षटकांचा खेळ बाकी आहे. विकास निळकर यांनी पुरस्कृत केलेला संघ आपल्याला पाहायला मिळतोय भागीरथी 11 मेडेखार. दुसऱ्या बाजूला रजनीकांतजी पाटील यांनी पुरस्कृत केलेला संघ वादळ क्लब शहाबाज हा संघ पाहायला मिळतोय. सुरुवातीला विकासजी निळकर आले तेव्हा पटापट विकेट जात असताना सुद्धा आपल्याला पाहायला मिळालं, परंतु आता थोडंसं टेन्शन
विकासजी निलकर यांच्या चेहऱ्यावर जरूर असेल. मोठी धावसंख्या पार करायची आहेत, परंतु होप्स हा जीवनात खूप महत्त्वाची गोष्ट असते. आशा, एखादी गोष्ट भविष्याच्या गर्भात काय आहे आपण सांगू शकत नाही आहे, परंतु एक आशा असते, ती आपल्याला पुढे घेऊन जाते. आणि पुढे पुढे गेल्यानंतर त्या आशेच्या जोरावर आपण पुढे जात असतो. जसे की अंधारा वाटेत काजवा सुद्धा आपल्याला महत्त्वपूर्ण ठरतो. काजवा सुद्धा वाट दाखवू शकतो, एक छोटासा दिवा वाट दाखवू शकतो. तशी आयुष्यामध्ये पुढे जायचं असेल तर आशा, होप्स ही महत्त्वपूर्ण गोष्ट आहे, ती आपल्याला नेहमी वाट दाखवत असते. ती आशा मात्र विकास निळकर नक्कीच बाळगतील. षटक क्रमांक दुसरा आहे आदेशकडून. षटक क्रमांक दुसरा आहे आदेश. राईट आर्म ओव्हर द विकेट. आखूड टप्प्याचा चेंडू. टप्पा पडल्यानंतर गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळालं. टप्पा पडला असं वाटत होती की चेंडू स्पीड पकडणार, परंतु स्लो आलाय चेंडू यष्टीरक्षकाच्या हातापर्यंत. धावा मिळणार नाही आहेत. आणि काल सुद्धा आपण पाहिलं भारताचा स्टार क्रिकेटपटू यशस्वी जयस्वाल, यशस्वी भव 200 धावा द्विशतक बनवणारा चौथा खेळाडू बनलेला आहे कमी वयामध्ये भारतीय संघासाठी. खूप चांगली फलंदाजी. अपकमिंग स्टार आहे यशस्वी जयस्वाल. पुढला चेंडू अगदी यॉर्कर करण्याचा प्रयत्न ऑफ साईडला राहिलाय, त्याला मात्र मैदानाच्या सहाय्याने खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक येतोय, फेकी करेल. तत्पूर्वी धावसंख्या मात्र इथे वाढताना दिसणार आहे. एक्स्ट्रा थ्रो असेल, त्याचा फायदा मात्र फलंदाज करणारा संघ उचलणार नाही आहे. टोटल धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतोय ती 8 धावा. दुसरं षटक आहे. 55 धावांचं टार्गेट आहे सकाळचं सत्र. पुढल्या चेंडूसाठी क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. फिरवले थोडं कल्पेसाठी. कल्पेचा खेळ त्यांना माहिती आहे, कल्पेश कशा प्रकारे फलंदाजी करतो. यावेळी ओ कडा लागले. पंचांकडे जोरदार अपील सुद्धा झाले. पाहायला लागेल की कडा. सॉरी मित्रांनो, फक्त रिव्ह्यू आपल्याला बिमर स्वरूपासाठीच आहे. DRS आपल्याकडे अजूनही ते तंत्रांची विकसित झालेलं नाही आहे की आपण कडा लागली की नाही ते चेक करू. नक्कीच विनंती आहे. पंचांचा निर्णय काळ्या दगडावरची पांढरी रेघ, आणि त्याच्यामध्ये कोणताही बदल होणार नाहीये. दरम्यान इथे जोरदार अपील कल्पेशसाठी पाहायला मिळाली. मागच्या दिशेला चेंडू गेलेला होता. धावसंख्या वाढणार नाही. डॉट चेंडू, 3 चेंडू चांगल्या रीतीने इथे हाताळण्यात आलेत. अगेन खूप सुंदर. सकाळच्या सत्रामध्ये मला टेनिस क्रिकेट म्हटलं ना की आक्रमक क्रिकेट पाहायला मिळतं, परंतु इथे मला टेस्ट क्रिकेट पाहायला मिळतं बिपिन, आणि खूप मजा येते. असं क्रिकेट पाहायला अजून मजा येते, ज्याचं विवरण करायला सुद्धा मला सुद्धा मजा येते, जे आरामात सावकाशरित्या. डॉट चेंडू आलाय आदेशकडून. मस्त गोलंदाजी चालू आहे. आखूड टप्प्याचा शॉटम पूल, काऊ कॉर्नर क्षेत्र भेदून चेंडू सीमा पार. येतोय 6 धावांचा षटकार. टोटल बनलेले आहेत 14 ऑन द बोर्ड विथ लॉट्स ऑफ 1 विकेट. षटक क्रमांक दुसऱ्यामध्ये शेवटचा चेंडूचा खेळ बाकी आहे. आणि कल्पेश खूप उशिराने आलेला षटकार. अजून सुद्धा 1-2 षटकार आले तर मात्र सामना थोडासा तराजू समबाजूनी पाहायला मिळेल आपल्याला. मैदानाचा वापर करत एक धाव येणार आहे. थ्रो करतोय. खूप चांगलं क्षेत्ररक्षण, खूपच चांगलं वाखाणण्याजोगं क्षेत्ररक्षण धीरजकडून झालेलं आहे. अगदी मिडॉन क्षेत्रामध्ये उभा होता, चेंडू कलेक्ट केला आणि लगेच त्याने मात्र आपल्या गोलंदाजाकडे सुपूर्द केला चेंडू. टोटल 2 षटकांची समाप्ती. 2 नंतर धावा बनलेल्या आहेत त्या 15. 7.50 ची सरासरी आपल्याला पाहायला मिळतोय. ती भागीरथी 11 मेडेखार या संघाकडून चालवलाय संघ पुढे. उर्वरित 2 षटकांचा खेळ बाकी. 12 चेंडू आणि भरपूर धावसंख्या हवेत. तब्बल